आज हे ठाकरे बंधू केंद्रबिंदू आहेत या सगळ्याचे आणि त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष आहे की राज ठाकरे यांच्या सोबत आणखी कोण तिथे जातं। राज ठाकरे यांची संपूर्ण फॅमिली आणि उद्धव ठाकरे यांचं कुटुंब जे आहे ते सुद्धा वरळी या ठिकाणी जाणारे कुटुंब म्हणून नेहमी एकत्र असलेले ठाकरे बंधू आज मात्र एका मुद्द्यासाठी मराठीच्या अजेंड्यासाठी एकाच व्यासपीठावर येत आहे। त्यामुळे या विजय मेळाव्याच्या निमित्तानं तब्बल 18 वर्षांनंतर अशा प्रकारे एकाच व्यासपीठावर हे ठाकरे बंधू येतील। यापूर्वी देखील ते अनेकदा एकत्र आलेले आहेत, मात्र आज पहिल्यांदाच एकमेकांसमोर समोरासमोर हे दोन्ही नेते भाषण देखील करणार आहेत। यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणाऱ्या सभांमध्ये दोन्ही ठाकरे बंधू आपल्याला पाहायला मिळालेले होते, मात्र त्यांनी भाषण केलेलं नव्हतं। मात्र आज उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, हे दोघेही एकमेकांसोबत एकमेकांसमोर मराठीच्या मुद्द्यावर माय मराठीसाठी भाषण करणार आहेत। थोड्याच त्यावरून सुद्धा सगळ्या महानगरपालिका जिंकायची आणि विधानसभा जिंकायची। महानगरपालिकेवर मनसेचा शिवसेनेचा झेंडा आणि विधानसभेमध्ये राजसाहेब मुख्यमंत्री आणि उद्धव साहेब उपमुख्यमंत्री होऊन आम्हाला बघायचे। ही चिमुकली सुद्धा आपल्या सोबत आहे। तू एवढं सगळं मराठमोळा साज केलाय, आज नटून आलेली आहे, राज ठाकरेंना भेटायची इच्छा आहे, काय सांगायचं राजसाहेबांना? बोल बिंदास। भेटायचंय राजसाहेबांना? नेहमी येते भेटायला पण भेटत नाही। कार्यक्रमाला सुद्धा जायचं आहे भाषण ऐकायला? तू आणखी एक डायलॉग तयार केला, तो कोणता आहे? सदावर्ते सदावर्ते बीजेपीचा कुठला आता 5 तारखेला भुभुगड राजसाहेब थँक्यू आय लव्ह यू। कार्यक्रमाला जाणार सभेला भाषण ऐकायला? आपण पाहतो की या चिमुकलीचे वडील सुद्धा सोबत होते आणि ही चिमुकली अगदी मराठमोळा साज करून यांच्यासाठी मराठी दिवस असल्यासारखं